कांबीची करामत. दिल्ली शहरात एक भलतीच जहांबाज बाई राहत होती. ती आपल्या नवऱ्याला दिवसातून 5 वेळा आपल्या चपलेचा प्रसाद देई. बिरबलावर आतून जळणाऱ्या एका सरदाराने त्या बाईच्या चपलेचा प्रसाद बिरबलालाही मिळावा यासाठी एक कारस्थान रचले. तो बिरबलाला भेटून म्हणाला, बिरबलजी, आपल्या दिल्लीतील एक बाई तिच्या नवऱ्याला दररोज 5 वेळा चप्पल मारते. तुम्ही काहीतरी करा आणि त्या बिचाऱ्या नवऱ्याला त्या मारापासून वाचवा. इकडे बिरबलाला असे सांगून तो कळलाव्या सरदार त्या बाईकडे गेला व तिला म्हणाला, बाई, तू तुझ्या नवऱ्याला चपलेनं मारतेस असं कळल्यावरून बिरबल तुला उपदेश करायला येणार आहे. तेव्हा त्याला चपलेचा मार देऊन तो हाकलून दे. त्या सरदाराचं हे बोलणं ऐकून ती बाई त्याला चपलांचा मार देत म्हणाली, मी वाटेल ते करीन. मला तू अक्कल शिकू नकोस. मला न विचारता माझ्या घरात शिरतोस. चालता हो इथून. कळ लावायला गेलेला सरदार मुखभंग होऊन परत आला आणि हाती नंगी तलवार घेऊन बिरबल त्या बाईच्या घराच्या पुढल्या अंगणात गेला व कर्कश आवाज स्वरात म्हणाला, कोण आहे हो घरात? मी आत येऊ का? त्याचा तो कर्णकर्कश आवाज ऐकून ती जहांबाज बाई बाहेर आली आणि त्याच्या हातातली ती नंगी तलवार पाहून त्याला नरमाईनं म्हणाली, बिरबल ना रे तू? हे बघ, घरात माझी लग्नाला आलेली मुलगी आहे. तिच्याशी लग्न करायची जर तुझी तयारी असली तरच तू या घराची पायरी चढ. बिरबल म्हणाला, बाई, अगोदर तुमची मुलगी कशी आहे ते तर बघू द्या, मग पुढल्या गोष्टी. बिरबल याप्रमाणे बोलताच त्या बाईने आपल्या मुलीला ओसरीवर बोलावले. रत्नासारखी सुंदर व सात्विक चेहऱ्याची ती मुलगी पाहून बिरबल तिच्या आईला म्हणाला, बाई, माझं लग्न झालेलं आहे. माझा भाऊ लग्नाचा आहे. तो सर्व दृष्टींनी चांगला आहे. त्याला मुलगी द्यायची तुमची तयारी आहे का? बाई म्हणाली, आहे, पण 2 अटींवर. लग्न दिल्लीत झालं पाहिजे आणि लग्नानंतर तुमच्या भावानं त्याच्या बायकोच्या म्हणजे माझ्या मुलीच्या हातचे चपलेचे किमान 5 फटके तरी दर दिवशी निमूटपणे सहन केले पाहिजेत. बिरबलाने त्या मुलीकडे पाहून ते सर्व कबूल केले आणि तिच्याशी आपल्या धाकट्या भावाचे लग्न लावून दिले. पावरवलाच्या विनंतीवरून त्या बाईने मुलीला सासरच्या गावी पाठविताना तिच्या संगे पाठविण्यासाठी आपल्या नवऱ्यालाही पाठविले. अर्थात त्याच्या संगे काही दिवसांसाठी बिरबलही सूचनेनुसार काही दिवसांसाठी भावाने आंघोळ पांघोळ करून एका लांब लोखंडी कांबीची गंधाक्षतानिशी पूजा सुरू केली. नव्या नवरीने तो प्रकार पाहून त्याला विचारले, स्वामी, तुम्ही या लोखंडी कांबीची पूजा का करता? तिचा नवरा म्हणजे बिरबलाचा धाकटा भाऊ खोटेच म्हणाला, ही आमच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेली व पुजली गेलेली लोखंडी कांब आहे. तुझ्या माहेरी ज्याप्रमाणे बाईने तिच्या नवऱ्याला दररोज चपलेचे 5 फटके द्यायचे असतात, त्याचप्रमाणे आमच्या घरी नवऱ्याने आपल्या बायकोला दररोज या लोखंडी कांबीने 5 फटके द्यायचे असतात. नवऱ्याच्या तोंडून ही गोष्ट कळताच भयभीत झालेली ती नवी नवरी पतीला म्हणाली, नाथ, आपण असं करूया. नवऱ्याला दररोज चपलेचे 5 फटकारे देण्याची माझ्या माहेरची घाणेरडी परंपरा मी सोडून देते आणि बायकोला लोखंडी कांबीने 5दा मारण्याची तुमच्या घराण्यातली वाईट परंपरा तुम्ही बंद करा. हाणामारीशिवाय सुखाने संसार करू. तिच्या नवऱ्याने ही गोष्ट ताबडतोब मान्य केली आणि बिरबलाने योजलेली लोखंडी कांबीची युक्ती फळाला आली. नंतर बिरबलाने आपल्या वहिनीबरोबर आलेल्या तिच्या बापाला चपलाच्या मारापासून मुक्त करण्याचे ठरविले. त्याने त्याला चांगले महिनाभर ठेवून घेतले व त्या काळात त्याला चांगले पौष्टिक अन्न प्यायला देऊन धष्टपुष्ट केले. महिना लोटल्यावर जेव्हा तो गृहस्थ दिल्लीस असलेल्या आपल्या घरी जायला निघाला, तेव्हा तो बिरबलाला म्हणाला, तुम्ही माझ्या मुलीला जसे तुमच्या भावाकरवी लोखंडी कांब्याच्या माराचे भय दाखवून माणसात आणले, तसे माझ्या जहांबाज बायकोलाही सरळ कराल का? बिरबलाने त्याच्या हाती तीच लोखंडी काम दिली व घरी गेल्यावर येवजायची युक्ती त्याला सांगितली. हातात लोखंडी काम घेतलेला नवरा येताच त्याच्या जहांबाज बायकोने विचारले, काय हो, ती लोखंडी काम कशाला आणलीत?
तब्येत सुधारलेला नवरा म्हणाला, अगं, ही साधी कांब नव्हे. आपल्या जावयाच्या घराण्याची कुलदेवता जी कांबीश्वरी देवी. तिने प्रसन्न होऊन प्रसाद म्हणून मला ही लोखंडी कांबी दिली. माझ्या स्वप्नात येऊन ती मला म्हणाली, तुला कशानेही मारणाऱ्या तुझ्या बायकोला वा पुरुषाला तू या लोखंडी कांबीने 5 जोरदार फटके दे, म्हणजे ती व्यक्ती तुझ्याशी चांगली वागू लागेल. नवऱ्याच्या तोंडचे हे शब्द ऐकून एकदम नरम पडलेली ते जहांबाज बाई त्याला म्हणाले, अहो, आपण असं करूया. यापुढे मीही तुम्हाला चपलेने मारणार नाही आणि तुम्हीही मला त्या कांबीश्वरी देवीचा प्रसाद द्यायचा नाही. नवऱ्याने ते मान्य केले. तेव्हापासून त्यांच्या घरात शांती व सौख्य नांदू लागले.